तुम्ही ऐकत आहात रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडिओ वर्धा, गाणी तुमच्या मनाची आम्ही वाजवतो, आम्ही हृदयाची ही गाठ धरून नातं जुळले मनाशी. रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा, सात आमया शेतीची नांगर धरलं पाठीशी, येऊनी या काळ्या मातीला दर्जा. आलाय बघा रेडिओ वर्धा, आलाय बघा रेडिओ. रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा, रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडिओ वर्धा. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे आने के निखिल के साथ. करियर गाइडेंस की जो स्पेशल सीरीज चलती है संडे टू संडे 6 से 8 हम आपके लिए प्ले करते रहते हैं. उसमें आज का टॉपिक है एमपीएससी एग्जाम. इस डिस्कशन के लिए हमारे साथ मौजूद है योगेश कोरडे, जो साधना एकेडमी फॉर एमपीएससी के डायरेक्टर है और एमपीएससी की क्लासेस लेते हैं, जिन्होंने एमपीएससी के 4 इंटरव्यू दे चुके हैं और काफी तगड़ा एक्सपीरियंस इनके पास है. तो योगेश जी, आपका हमारे स्टुडिओ में स्वागत है. मॅनेजिंग डायरेक्टर श्री अजय तिगावकर यांच्या वतीने मी आपला रेडिओ वर्धा 90.8 FM च्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. धन्यवाद निखिल. सर्वप्रथम तुझे आणि अजय तिगावकर सरांचे मला आभार मानायचे आहे की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी मला वर्धेतील एमपीएससीची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली किंवा मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. करिअर गायडन्सवरती तुमचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे आणि या उपक्रमामुळे वेगवेगळ्या एक्झामची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक नक्कीच चांगला फायदा होईल असे मला वाटते. ओके योगेश जी, एक क्वेश्चन है. जैसे एमपीएससी का मुझे फुल फॉर्म जहाँ तक मैंने गूगल किया तो मुझे पता चला कि महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन. और एमपीएससी का मेरे हिसाब से ना मेरे को ऐसा लगता है कि तहसीलदार, नायब तहसीलदार और शायद डिप्टी कलेक्टर ये सब होता है, लेकिन इसके अलावा भी बहुत डिपार्टमेंट हमने मतलब है. तो उस बारे में हम एक जो न्यूबी लोग चाहते हैं कि एमपीएससी के एग्जाम में अपियर हो, तो उनके लिए क्या मैसेज आप देना चाहोगे? नक्कीच निखिल. तुलाच नाही, बऱ्याच जणांना हा गैरसमज असतो की एमपीएससीद्वारे फक्त डेप्युटी कलेक्टर, DYSP या पदांसाठीच एक्झाम होते. मात्र ॲक्च्युली तसे नाही. एमपीएससी बऱ्याच पदांसाठी एक्झाम घेत असते. डेप्युटी कलेक्टर, DYSP हे तर आहेच. मात्र म्हणजे उल्लेख करायचा तर मी वेगवेगळ्या एक्झामचा इथे डिटेलमध्ये उल्लेख करू इच्छितो. जसं राज्यसेवा नावाची एक एक्झाम आहे, ज्याला आपण स्टेट सर्व्हिस एक्झाम म्हणू शकतो. या एक्झाममध्ये तू उल्लेख केलेल्या डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार, त्याच्यानंतर BDO, डेप्टी CO यासारख्या पदांसाठी ही एक्झाम घेतली जाते. 3 टप्प्यामध्ये ही एक्झाम होते. पूर्व, मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यू. त्याचप्रमाणे PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर, त्याचप्रमाणे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालय या 3 पदांसाठी एमपीएससीद्वारे वेगळी एक्झाम घेतली जाते. त्या एक्झामचं नाव आहे कंबाईंड एक्झाम, ज्याला आपण मराठी संयुक्त परीक्षा म्हणू शकतो. त्याचप्रमाणे काही विशिष्ट ग्रॅज्युएट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही टेक्निकल पोस्टसाठी सुद्धा एमपीएससी एक्झाम घेते. त्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करेल महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचा, ज्या एक्झामसाठी फक्त सायन्स ग्रॅज्युएट इलिजिबल असतात. म्हणजे BSc किंवा BE म्हणजे इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. इतर विद्यार्थी या एक्झामसाठी इलिजिबल नसतात. या महाराष्ट्र वनसेवा एक्झामद्वारे रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदासाठी एक्झाम घेतली जाते. म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर आपली निवड होत असते. त्याचप्रमाणे सहाय्यक वनसंरक्षक ज्याला आपण असिस्टंट कन्झर्वेटर म्हणू शकतो, या पदासाठी सुद्धा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम या एक्झाम थ्रू निवड होत असते. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग म्हणजे मुख्यतः सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या 3 ब्रांचेससाठी एमपीएससीद्वारे इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम घेतली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असाल तर न्यायाधीश पदासाठी सुद्धा एक्झाम घेतली जाते. त्याचप्रमाणे महिला बाल विकास अधिकारी, कामगार अधिकारी यासारख्या पदांसाठी सुद्धा एक्झाम घेतली जाते. सांगायचं तात्पर्य हेच आहे
की MPSC म्हणजे फक्त डेप्युटी कलेक्टर तहसीलदार या पदापर्यंतच्याच एक्झामसाठी या पदापर्यंतच्याच एक्झामपर्यंत सीमित नाही आहे. MPSCद्वारे आणखी बऱ्याचशा एक्झाम घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करताना या सर्व एक्झामविषयी मूलभूत माहिती आधीच माहीत करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात या माहितीचा उपयोग करून ते आपले निर्णय घेऊ शकतील. योगेश जी, एक होता है कि जैसे अब मैंने FTI किया है तो अपने आप को कैसे काबिल मानना कि मैं MPSC के लायक हूँ, क्योंकि MPSC में ऑलरेडी कंपटीशन तगड़ी है. तो इस केस में क्या लगता है आपको, स्टूडेंट को क्या मैसेज दे सकते हैं आपण? निखिल, फार सुंदर क्वेश्चन विचारलेला आहे तू. कारण की कसं आहे, सध्या समाज म्हणजे सोशल मीडियाचं युग आहे. माहिती विद्यार्थ्यांपर्यंत फार वेगाने पोहोचत आहे. मात्र ही माहिती बरीचशी अर्धवट आहे. म्हणजे बऱ्याचशा वेळा यशस्वी विद्यार्थ्यांचेच काय म्हणू आपण कथा किंवा स्टोरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात, त्यांची भाषणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात आणि त्याद्वारे ते कुठेतरी मोटिवेट होतात आणि मग ठरवतात की आपण सुद्धा MPSC करायची. बरेचसे जे पॅरेंट्स असतात त्यांना सुद्धा दुसऱ्या विद्यार्थ्यांचं यश पाहून असं वाटते की आपल्या मुलांनी सुद्धा MPSC करायला पाहिजे, आपला मुलगा सुद्धा डेप्युटी कलेक्टर तहसीलदार बनायला पाहिजे. निखिल, यामागे जी भावना आहे ती चुकीची नाही, मात्र कुठेतरी वास्तविक परिस्थिती काय याची जाणीव असणे सुद्धा आवश्यक आहे. जर MPSCचा जर आपण सक्सेस रेट बघितला तर साधारणतः फक्त तो 1% आहे. मग अशा परिस्थितीत योग्य स्ट्रॅटेजिकली किंवा नियोजनपणे आपण या क्षेत्रात प्रवेश करणे कधीही फायद्याचे राहील. त्यासाठी मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मला MPSC करायची आहे हे मला वाटणे आवश्यक आहे. म्हणजे इनर मोटिवेशन आवश्यक आहे. एक सोसायटीच्या प्रेशर मध्ये न येता समाजाच्या म्हणजे मला समाजाला करून दाखवायचं आहे किंवा मला आईवडिलांना करून दाखवायचं आहे किंवा माझा हा ओळखीचा झालेला आहे आणि म्हणून मी होईल. ठीक आहे, हे एका बाजूला वाटतही असेल, मात्र ते एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं की मला करायची आहे, मला या क्षेत्रात आवड आहे, मला या क्षेत्रात जायचं आहे, मला MPSCचे जे काही विषय आहेत ते वाचण्यामध्ये रस आहे, असं कुठेतरी स्वतःला वाटायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य हेच की इनर मोटिवेशन म्हणजे आपण कुठेतरी काय म्हणू आपण इनर मोटिवेट होऊन या क्षेत्राकडे वळलो तर या क्षेत्रामध्ये आपण टिकाऊही धरू शकेल आणि या क्षेत्रामध्ये एक चांगला परफॉर्म सुद्धा करू शकेल. जर आपण फक्त बाह्य मोटिवेशनने जर या क्षेत्राकडे वळत असेल तर कुठेतरी MPSC तुम्हाला म्हणजे इंटरेस्टिंग वाटणार नाही. 2-3 वर्षानंतर कुठेतरी अपयशानंतर फ्रस्ट्रेशन येईल. ॲक्च्युली यश अपयश हा जीवनाचा भाग आहे. मात्र जर आपण नुसतं बाह्य मोटिवेशनने या क्षेत्राकडे आलो तर मिळालेलं अपयश कदाचित आपण पचवू शकणार नाही. आणि त्यामुळे अगदी सुरुवातीला मला MPSC काय करायचं, का करायचं आहे याबद्दल तुम्ही क्लिअर असले पाहिजे. एक ब्रीफ डिस्कशन चालू है हमारा MPSC की एग्जाम प्रिपरेशन के बारे में. बने रहिए मेरे यानी कि निखिल के साथ, ओनली ऑन रेडियो वर्धा 90.8 FM पर. अंदाज नवा. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे यानी कि निखिल के साथ. करियर गाइडेंस की जो स्पेशल सीरीज चलती है संडे टू संडे में आपके लिए प्ले करते रहे, उसमें आज का टॉपिक है MPSC एग्जाम प्रिपरेशन, जिसके लिए हमारे साथ मौजूद है योगेश कोरडे, जो साधना एकेडमी फॉर MPSC के डायरेक्टर है. तो योगेश जी, एक ऐसा है कि MPSC अब बात तो कर रहे, तो उसका प्रिपरेशन किस टाइप से करना चाहिए, हमने स्टार्ट कहाँ से करना चाहिए? बरोबर आहे निखिल. अगदी साधा क्वेश्चन आहे, मात्र मी डिटेलमध्ये यावरती बोलू इच्छितो. कारण की कोणत्याही गोष्टीचा स्टार्ट हा फार महत्त्वाचा असतो आणि MPSCच्या बाबतीत हे वाक्य 100% लागू पडते. आता लक्षात घे, बऱ्याचशा वेळा म्हणजे आपल्याकडे हा गैरसमज असतो की कशाची प्रिपरेशन करतोय बाबा, तर उत्तर हे मिळते की UPSC MPSC. म्हणजे यमकरित्या UPSC MPSC बऱ्याचशा वेळा वापरताना मी बघितलेलं आहे. तर सांगायचं हेच आहे की UPSC आणि MPSC हे काही पूर्णपणे सारखे नाही आहे. प्रत्येक एक्झाम ही एक वेगळी एक्झाम असते. या प्रत्येक एक्झामचा एक वेगळा सिलेबस असतो आणि मग त्या सिलेबसनुसारच आपण आपला अभ्यास ठेवायला पाहिजे. सांगायचे तात्पर्य हेच की MPSCने आपला एक सिलेबस दिलेला आहे आणि त्या सिलेबसमधून म्हणजे MPSC मी आधी उल्लेख केलेला आहे की MPSC वेगवेगळ्या एक्झाम घेतात, तर त्या वेगळ्या एक्झामसाठी MPSCने आपला सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे. या सिलेबसचा अगदी सुरुवातीला आपण अभ्यास करायला पाहिजे, कारण की या सिलेबसमधून आपल्याला कळते की आपल्याला काय वाचायचे आहे. बऱ्याचशा वेळा MPSCचा अभ्यास स्टार्ट करताना
हा गैरसमज ठेवून MPSCचा अभ्यास केला जातो की MPSC म्हणजे फक्त जनरल नॉलेजची एक्झाम आणि MPSC मध्ये काहीही विचारतात. मात्र मला हे सांगायचे आहे की MPSC ही जनरल नॉलेजची एक्झाम नाही. MPSCने म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रत्येक एक्झामसाठी डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे आणि त्यांचा सिलेबस देण्याचा उद्देश हाच आहे की त्यांना सांगायचे आहे की आम्ही या सिलेबसमधूनच तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आणि त्यामुळे आपले हे कर्तव्य ठरते की आपण जर MPSCच्या प्रिपरेशनला स्टार्ट करत आहे तर सर्वात प्रथम या सिलेबसचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, कारण की या सिलेबसमधून आपल्याला काय वाचायचे हे कळते. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे सिलेबस माहीत झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब ही ठरते की हा सिलेबस कुठून वाचायचा आणि मग त्या दृष्टीने आपल्याला रेफरन्स बुक म्हणजे संदर्भ पुस्तकांची माहिती असणे आवश्यक आहे. आता सध्याच्या काळात बाजारात पुस्तकांचा एकदम काय म्हणता येईल भरमसाठ पुस्तके MPSCच्या नावावर बाजारात उपलब्ध आहे. म्हणजे सांगायचे तात्पर्य आहे की पुस्तकांचा बाजार झालेला आहे. मग अशा परिस्थितीत MPSCसाठी कोणती पुस्तके वाचायची हे समजणे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण की नुसतं MPSCच्या नावावर आपण मार्केटमधून कोणतेही पुस्तक वाचून कोणतेही पुस्तक विकत घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर त्यामध्ये आपला निव्वळ वेळ वाया जाईल आणि आपली अभ्यासाची दिशाही चुकेल. म्हणजे आपण अभ्यास तर करत राहू मात्र आपली दिशा चुकलेली राहील. आणि त्यामुळे सिलेबस माहीत झाल्यानंतर एक ऑथेंटिक रेफरन्स बुकची यादी कलेक्ट करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी मग तुम्ही या क्षेत्रातील जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे किंवा यशस्वी झालेले विद्यार्थी आहे त्यांनी सांगितलेल्या रेफरन्स यादीचा पुस्तकांच्या काय म्हणू आपण बुक लिस्टचा वापर तुम्ही करू शकता आणि त्याद्वारे मग तुम्ही स्वतःची एक बुक लिस्ट तयार करू शकता. तर म्हणजे रेफरन्स बुक आपल्याला माहीत झाले तर दुसरी महत्त्वाची म्हणजे त्यातून आपल्याला हे माहीत पडते की आपल्याला कुठून वाचायचे आहे. म्हणजे लक्षात घ्या, सिलेबसमधून आपल्याला समजले काय वाचायचे आहे, रेफरन्स बुकमधून आपल्याला समजले कुठून वाचायचे आहे. मात्र माझ्या मते आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे की कसे वाचायचे आहे. निव्वळ रेफरन्स बुक वाचणे म्हणजे MPSCचा अभ्यास करणे असाही अर्थ नाही, कारण की ही नुसतं पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही आहे किंवा नुसतं आपल्या नॉलेजची परीक्षा नाही आहे. MPSCला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे समजणे सुद्धा आवश्यक आहे आणि त्यासाठी मग ही रेफरन्स बुक कशी वाचायची हे कळणे सुद्धा आवश्यक आहे. या रेफरन्स बुकमधले काय वाचायचे नाही हे कळणे सुद्धा आवश्यक आहे. आणि त्यासाठी मग आतापर्यंत MPSCने कशा प्रकारचे प्रश्न विचारले याचा एक डिटेलमध्ये अभ्यास असणे आवश्यक आहे, डिटेलमध्ये ॲनालिसिस असणे आवश्यक आहे. म्हणजे याला आपण ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणू शकतो. या ओल्ड क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमधून आपल्याला कळते की कसे वाचायचे. म्हणजे मी आतापर्यंत काय सांगितले, सिलेबसमधून आपल्याला कळते काय वाचायचे, रेफरन्स बुकमधून आपल्याला कळते कुठून वाचायचे आणि ओल्ड क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमधून आपल्याला कळते कसे वाचायचे. या तीन बाबी काय वाचायचे, कुठून वाचायचे आणि कसे वाचायचे हे कळले तर तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी मग प्रिपरेशन करा तर त्यामध्ये आपली डायरेक्शन अगदी योग्य दिशेने राहील आणि आपण दिशा भरकटण्याची शक्यता फार कमी राहील. आणि या स्पर्धेच्या युगात आपण योग्य दिशेने असणे फार फार महत्त्वाचे आहे. करियर गाइडेंस में आज का टॉपिक है MPSC एग्जाम प्रिपरेशन. तो बने रहिए मेरे यानी कि निखिल के साथ ओनली ऑन रेडियो वर्धा 90.8 FM पर अंदाज नवा. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे यानी कि निखिल के साथ. करियर गाइडेंस की जो स्पेशल सीरीज चल रही है संडे टू संडे हम लोग प्ले करते रहते हैं, उसमें आज का टॉपिक है MPSC एग्जाम प्रिपरेशन किस टाइप से करना होती है. इसके लिए हमारे साथ मौजूद है MPSC एग्जाम एक्सपर्ट योगेश कोरडे सर. साधना एकेडमी फॉर MPSC के डायरेक्टर है और काफ़ी सालों से स्टूडेंट को हेल्प कर रहे हैं MPSC के एग्जाम में. सर अब काफ़ी बच्चे कॉलेज में होंगे, काफ़ी बच्चे शायद 10th के हमको सुन रहे होंगे, तो एक स्टार्ट फैक्टर आता है कि स्टार्ट कैसे करना है, अपना बॉडी लैंग्वेज कैसा बनाना है, कैसा डिझाईन करना है, तो उस रिलेटेड क्या आपण बोलना चाहेंगे. नक्कीच निखिल, फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असते की आपण MPSCची अभ्यासाची सुरुवात आतापासून करायला पाहिजे. ते वाटणे योग्य आहे, मात्र त्याचा अर्थ हा नाही की MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करायची म्हणजे MPSCसाठी जी पुस्तके आहे ती डायरेक्ट वाचायला सुरुवात करायची, असं नाही आहे. आता कोणतीही MPSC मी आधीच सांगितलेलं आहे की एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आणि आपण कोणतीही स्पर्धा लक्षात घेतली तर त्या स्पर्धेसाठी तयार होताना फक्त आपल्याला त्या स्पर्धेसाठी तयार होताना आपल्याला अनेक इतर गोष्टी सुद्धा कराव्या लागतात.
उदाहरण जर आपण घेऊ, जर एखाद्याला मोठं क्रिकेटर व्हायचं असेल तर त्याला नुसतं क्रिकेट खेळता येणे आवश्यक नाही, किंवा चांगलं क्रिकेट खेळता येण्यासाठी त्याला फिटनेस मेंटेन करणे सुद्धा आवश्यक असते. मग तो फिटनेस मेंटेन करण्यासाठी कदाचित त्याला जिमलाही जावे लागते, रनिंग सुद्धा करावी लागते, एक मेंटल म्हणजे एक चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवण्यासाठी योगासुद्धा करावा लागतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की क्रिकेट जर चांगला क्रिकेटर व्हायचा आहे तर त्यामध्ये मग रनिंग आलं, जिम आला, ध्यान योगा आलं. म्हणजेच मला हेच सांगायचं आहे की MPSC करताना सुद्धा या इतर बाबी फार महत्त्वाच्या आहे. म्हणजे जर एखाद्याला MPSC करायचं आहे तर नुसती MPSCची पुस्तके वाचता येणे हा क्रायटेरिया त्याच्यासाठी नाही आहे. इतर काही गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असणे फार आवश्यक आहे. मग त्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करेल की एक शिस्त आपल्यामध्ये कॉलेज जीवनापासून असणे आवश्यक आहे. रोज सकाळी उठण्याची असू द्या, मग चांगल्या संगतीत राहण्याची असू द्या, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची सवय असू द्या, त्याचप्रमाणे वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर वाचण्याची सवय असू द्या, अशा बऱ्याचशा गोष्टी, अवांतर माहिती जाणून घेण्याची सवय असू द्या. आणि या गोष्टी आपण आपल्या व्यक्तिमत्वात कॉलेज जीवनात सहजरित्या आणू शकतो. म्हणून मी जे विद्यार्थी कॉलेजमध्ये आहे त्यांना हेच सांगू इच्छितो की त्यांना जर MPSCची तयारी करायची आहे तर त्यांनी आतापासूनच चांगल्या सवयी आपल्यामध्ये रुजवायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी आतापासून 6 ते 8 तास अभ्यासाची सवय, रोज सकाळी उठण्याची सवय, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करण्याची सवय, रोज न्यूजपेपर वाचण्याची सवय, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडीविषयी ची जिज्ञासा त्यांनी आपल्यामध्ये रुजवायला पाहिजे. त्याचप्रमाणे योगा, ध्यान या ज्या गोष्टी सध्या मेंटल म्हणजे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडसाठी आणि मेंटल अलर्टनेससाठी ज्या आवश्यक आहे या करण्याची सुद्धा सवय त्यांनी आपल्यामध्ये रुजवायला पाहिजे. जेणेकरून जेव्हा तुम्ही मग MPSCच्या प्रिपरेशनला स्टार्ट कराल तेव्हा या गोष्टी, या बाबी वेगळ्या करण्याची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. कारण की माझ्या बऱ्याच वेळा लक्षात आलेलं आहे अनुभवावरून की जेव्हा विद्यार्थी MPSC एक्झाम प्रिपरेशनला स्टार्ट करतात आणि तेव्हा जेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्हाला आता मग वर्तमानपत्र चालू घडामोडीसाठी रोज अर्धा तास वाचणे आवश्यक आहे, तर बऱ्याचशा वेळा त्यांच्याकडून मला असं उत्तर येते किंवा मी असं ऑब्झर्व करतो की त्यांनी आयुष्यात कधी वर्तमानपत्र वाचलेलंच नसते. ठीक आहे, त्यांनी कधी न्यूजपेपर वाचलेलाच नसतो आणि आता वयाच्या 23व्या 24व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी ते न्यूजपेपर आयुष्यात पहिल्यांदा वाचणार असते. मग आता तुम्हीच सांगा, जर वयाच्या 24व्या 25व्या वर्षी ते जर न्यूजपेपर वाचायला शिकणार असतील तर मग त्यांना न्यूजपेपर म्हणजे कुठेतरी ओझे वाटणार आहे आणि तो कुठेतरी एक अभ्यास वाटणार आहे. मग ते सहजरित्या ही गोष्ट करू शकणार नाही. मात्र जर कुठेतरी एखादा विद्यार्थी शालेय जीवनापासून, आपल्या कॉलेज जीवनापासूनच न्यूजपेपर वाचतोय, आपल्या अवतीभोवतीचं मूलभूत ज्ञान घेतोय, तर त्याला न्यूजपेपर वाचणे ही काही ओझं वाटणार नाही. सहजरित्या तू ही गोष्ट करून घे. जर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्येच दुपारी 12-2 नंतर उठत आहे आणि आता MPSC करताना तुम्हाला सकाळी 7 वाजता लायब्ररीत जायचं आहे, तर मग कुठेतरी हे मेंटेन करता येणार नाही. त्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आणि मी त्यासाठी अगदी उदाहरण दिलेलं आहे. क्रिकेटचं उदाहरण घ्या किंवा तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनकडे बघा, तो नुसतं त्या खेळाची प्रॅक्टिस नसतो करत, मग त्यासोबत तो त्याचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा इतर गोष्टी करत असतो. आणि MPSC एक्झाम सुद्धा अशीच आहे. नुसतं पुस्तक वाचण्याची ही एक्झाम नाही आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणे, त्यासाठी मग चांगल्या सवयी लावणे, रोज न्यूजपेपर वाचणे, 6 ते 8 तासाच्या अभ्यासाची सवय, यासारख्या गोष्टी आपण कॉलेज जीवनापासूनच आपल्यामध्ये रुजवणे फार आवश्यक आहे. तो बने रहिए मेरे यानी कि निखिल के साथ ओनली ऑन रेडियो वर्धा 90.8 FM पर अंदाज नवा. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे यानी कि निखिल के साथ. करियर गाइडेंस जो स्पेशल सीरीज चलाते हैं हम लोग संडे टू संडे 6 से 8, तो उसमें आज का टॉपिक है MPSC एग्जाम प्रिपरेशन, जिसके लिए हमारे साथ मौजूद है योगेश कोरडे सर, जो साधना एकेडमी फॉर MPSC के डायरेक्टर है और काफ़ी सालों से स्टूडेंट को MPSC एग्जाम की प्रिपरेशन के लिए हेल्प कर रहे हैं. तो सर जी, होता क्या है ना, कोचिंग क्लास वाला फैक्टर होता है. हमको सिलेक्शन कौन सा कोचिंग करना है, मैंने काफ़ी बच्चों को देखा है कि वो बोलते हैं मुझे वो प्रोफेसर का समझ में नहीं आ रहा, मुझे वो सर का समझ में. तो वो एक टॉपिक में हम स्टूडेंट को क्या मैसेज है? निखिल, म्हणजे
बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की एमपीएससी साठी क्लास लावण्याची आवश्यकता आहे की नाही, बरोबर. तर मी यावर बोलताना हे म्हणेल की आपल्याला कोणत्याही क्षेत्रात जर यश संपादन करायचे असेल ते योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते. एमपीएससी मध्ये सुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे. म्हणजेच सांगायचे तात्पर्य हे की एक योग्य मार्गदर्शक उपलब्ध असणे फार आवश्यक असते. आणि मग हा मार्गदर्शक तुम्ही कोणत्याही रूपात बघू शकता. जर तुम्हाला मोठ्या भावाच्या म्हणजे मोठा भाऊ जो ज्याने एमपीएससीची तयारी केलेली आहे किंवा करत आहे किंवा तो एखाद्या अधिकारी पदावर आहे किंवा कोणी तुमचे रिलेटिव्ह किंवा आणखी कोणी मित्र सिनियर जर मार्गदर्शक रूपात उपलब्ध असेल आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये मार्गदर्शन करायला तयार असेल तर कदाचित अशा विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीच्या क्लासेसची आवश्यकता नसते. आणि बऱ्याचशा वेळा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी म्हणतातही की आम्ही क्लासशिवाय उत्तीर्ण झालो. मात्र याचा अर्थ हा होत नाही की त्यांनी कुठेही मार्गदर्शन घेतलेले नसते. त्यांनी मार्गदर्शन कुठून ना कुठून घेतलेले असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की एमपीएससी मध्ये अभ्यासाला सुरुवात करताना एक चांगला मार्गदर्शक निवडणे आवश्यक आहे. आणि मग हा मार्गदर्शक तुम्ही कोणत्याही रूपात निवडू शकता. तुमच्या भावाच्या रूपात, मित्राच्या रूपात किंवा सिनियर इत्यादी रूपात तो निवडू शकतात. आता आपण क्लासवर येऊया. आता क्लास लावणे आवश्यक आहे की नाही आहे, तर मग मी तेच सांगितलेलं आहे की चांगला मार्गदर्शक उपलब्ध असणे आवश्यक आहे. आणि मग क्लास निवडताना सुद्धा तो क्लास चांगलं मार्गदर्शन करू शकेल का किंवा करत आहे का याचा आढावा घेणे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला इतर ठिकाणावरून मार्गदर्शन उपलब्ध नसेल आणि मग तुम्हाला जर क्लास लावायचा आहे तर क्लास लावताना काही बाबींची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण की सध्या क्लासचा बाजार उठलेला आहे आणि या क्लासद्वारे विद्यार्थ्यांची प्रचंड लूट केली जात आहे. बऱ्याचशा वेळा गल्लीबोळात क्लास दिसत आहे आणि त्यामध्ये कुठेही परीक्षाभिमुख म्हणजे सगळे क्लासेस असे असतात असं मी नाही म्हणेल, ठीक आहे. आणि हेच क्लासेस असे आहे, पर्टिक्युलर क्लासेस चांगले आणि पर्टिक्युलर क्लासेस वाईट आहे असंही मला म्हणायचं नाही आहे. विद्यार्थ्यांनी हा शोध घ्यायचा आहे. म्हणजे ज्यांना क्लास जॉईन करायचे आहे त्यांनी आधी आढावा घ्यायचा आहे की हा क्लास योग्य मार्गदर्शन करतो की नाही करत. त्यासाठी त्यांनी तिथे क्लास केलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधायला पाहिजे, त्यांचा फीडबॅक घ्यायला पाहिजे. ते विद्यार्थी ऑब्व्हियसली सिरियसली प्रिपरेशन करणारे असले पाहिजे आणि त्यांनी तिथे जर क्लास केले असेल तर मग मी इथे क्लास लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे, की इथल्या क्लासचा मला फायदा होईल की नाही होईल, हा फीडबॅक घेणे त्यांनी आवश्यक ठरते क्लास लावण्यापूर्वी. म्हणजे मला हेच म्हणायचे आहे की निव्वळ ॲडव्हर्टाईजला किंवा भूल थापांना बळी पडून विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन नाही करायला पाहिजे. ॲडव्हर्टाईज, त्यानंतर बॅनर्स, त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो याऐवजी प्रत्यक्ष तिथे क्लास केलेल्या विद्यार्थ्यांकडून त्या क्लासविषयीचे फीडबॅक घेऊन क्लास लावणे आवश्यक आहे. कारण की जर चुकीच्या ठिकाणी जर क्लास लावला तर एक वेगळं फ्रस्ट्रेशन येते. त्याचप्रमाणे आपला पैसा, वेळ यात हे एक वाया गेलेलं असते आणि मग बऱ्याचशा वेळा आपण आपल्या अपयशासाठी क्लासलाही रिस्पॉन्सिबल ठरतो. मात्र प्रत्येकजण आपापल्या भूमिकेनुसार योग्य असतो आणि त्यामुळे सुरुवातीला क्लास लावण्यासाठी ही काळजी घेणे माझ्या मते फार आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे एक चांगला मार्गदर्शकाच्या शोधात असणे फार आवश्यक आहे. त्यासाठी यूट्यूबवरती बरेचसे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहे. त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गायडन्सचा सुद्धा एक एमपीएससीच्या तयारीसाठी उपयोग होऊ शकतो. मात्र ते व्हिडिओ बघतानाही पुन्हा मी हेच सांगेल की त्या विद्यार्थ्यांनी ज्या कठोर परिस्थितीतून यश संपादन केलेले आहे तर त्यांच्या कठोर परिस्थितीवर फोकस करण्याऐवजी त्यांनी अभ्यास कसा केला, त्यासाठी कोणती पुस्तके वाचली यावरती अधिक फोकस करणे फार महत्त्वाचे ठरते. कारण की बऱ्याचशा वेळा असं लक्षात आलेलं आहे की एखादा गरीब असलेला विद्यार्थी जर यशस्वी झाला तर किंवा एखादा फार परिश्रम करून, ॲक्च्युली परिश्रम सगळेच करत असतात, ठीक आहे, तर एखादा विद्यार्थी फार मोठे अडथळे पार करून जर यशस्वी झाला तर एक गैरसमज बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये हा जातो की हा फार गरीब होता, त्यानंतर हा एक टाईमच जेवत होता, त्यानंतर याने बराचसा संघर्ष केला आणि मलाही असा संघर्ष करायचा आहे आणि मलाही डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP व्हायचे आहे, अशा गैरसमजातून तो या क्षेत्राकडे वळतो. मात्र मी हेच सांगू इच्छितो की एमपीएससी कुठेही आपली ही टेस्ट घेत नाही की तुम्ही गरीब आहात का, तुम्ही एक टाईम जेवताय का,
किंवा तुमच्याकडे घालायला कपडे नाही किंवा तुमच्याकडे स्वतःची बाईक नाही, हे MPSC कुठेही विचारत नसते. MPSC सरळ सरळ आपल्याला जो सिलेबस आहे तो विचारत असते. म्हणजे सांगायचे तात्पर्य हेच आहे की मी गरीब आहे आणि मला मग काहीतरी करून दाखवायचे आहे, मी एक टाईम जेवतो आहे आणि मी पण मग आता एक टाईम जेवून MPSC क्रॅक करून दाखवेल, किंवा मी सायकलने जातो आहे किंवा माझ्याकडे मी पैदल फिरतोय आणि तो यशस्वी झालेला विद्यार्थी सुद्धा पैदल फिरत होता, सायकलने जात होता आणि म्हणून आता मी सुद्धा तसाच आहे आणि म्हणून मी सुद्धा MPSC करेल, हे कुठेतरी जर माइंडमध्ये ठेवून जर या क्षेत्राकडे वळले आणि मग मात्र जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही इंटरेस्ट नसेल तर मग एक यश तर मिळणार नाहीच आणि पुन्हा आपली जी परिस्थिती आहे ती सुद्धा बदलणार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघताना सुद्धा त्यांनी सांगितलेली परिस्थिती नक्कीच म्हणजे ऑब्विसली सगळ्यांनी एक मोठा स्ट्रगल करूनच यश संपादन केलेलं असते. मात्र त्यांचा जो स्ट्रगलवर फोकस करण्याऐवजी त्यांनी कसा अभ्यास केला, कोणती पुस्तके वाचले, कुठून गायडन्स घेतलं, या बाबीवर फोकस करणे आवश्यक आहे. एक इम्पॉर्टेंट मैसेज दे रहे हैं सर कि जो फिल्मी दुनिया जैसे गरीब रईस वाला एक फैक्टर होता है और इस दुनिया से आप निकल के बियॉन्ड उस पे जैसे कि उन्होंने किस टाइप का प्रिपरेशन किया है, कितना टाइम दिया है, किस टाइप की किताबें उन्होंने प्रिपेयर की है, वो उस पर आप ध्यान दीजिए. और कोचिंग क्लासेस का जो फैक्टर है वो ऐसा है कि जो एक्सपीरियंस स्टूडेंट वहाँ से निकले उनसे आप हेल्प लीजिए. बने रहिए मेरे आने के निखिल के साथ ओनली ऑन रेडियो वर्धा 90.8 FM पर अंदाज नवा. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे आने के निखिल के साथ. करियर गाइडेंस की जो स्पेशल सीरीज चलती है संडे टू संडे हम लोग प्ले करते थे, उसमें आज का टॉपिक है MPSC एग्जाम प्रिपरेशन, जिसके लिए हमारे साथ मौजूद है MPSC एग्जाम एक्सपर्ट योगेश कोरडे, साधना एकेडमी फॉर MPSC के डायरेक्टर, और काफ़ी सालों से स्टूडेंट को MPSC एग्जाम के लिए हेल्प कर रहे हैं. तो सर MPSC की कुछ स्टेजेस रहते होंगे, बराबर, तो वो क्या होगा एग्जैक्टली? निखिल, MPSC एक्झाममध्ये साधारणतः 2 ते 3 स्टेजेस असतात. म्हणजे MPSCच्या प्रत्येक एक्झाममध्ये प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्याचप्रमाणे काही एक्झामसाठी फक्त प्रिलिम आणि मेन्स असते, इंटरव्ह्यू नाही घेतला जात. जर राज्यसेवेचा जर आपण विचार केला, ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या पदांसाठी जी एक्झाम होते त्यामध्ये प्रिलिम, त्या म्हणजेच ज्याला आपण पूर्वपरीक्षा म्हणतो, त्यानंतर मेन्स ज्याला आपण मुख्य परीक्षा म्हणतो, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, अशा 3 स्टेजेस क्रॉस करून फायनल सिलेक्शन होत असते. आणि जी कंबाईनची एक्झाम, ज्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टरचा तर उल्लेख नाही करता येईल, त्यामध्ये सुद्धा फिजिकल आणि इंटरव्ह्यू असते. मात्र STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पोस्टसाठी जी एक्झाम होते त्यामध्ये फक्त प्रिलिम आणि मेन्स अशा फक्त 2 एक्झाम असतात, इंटरव्ह्यू नसते. म्हणजे तिथे फक्त 2 स्टेजेस असतात. सांगायचं तात्पर्य हेच की MPSCने या स्टेजेसच्या द्वारे MPSC एक प्रकारे म्हणजे MPSCने या स्टेजेसच्या माध्यमातून एक फिल्टर लावलेलं आहे. हे फिल्टर आपल्याला समजावून घ्यावं लागेल. म्हणजे जर साधारणतः जर 3 लाख विद्यार्थ्यांनी जर MPSCची एक्झाम दिली तर ते विद्यार्थी 3 लाख जे विद्यार्थी जी एक्झाम देतील ती असेल प्रिलिमची एक्झाम. आता ही प्रिलिम दिल्यानंतर मेन्स द्यायची आहे, मात्र सर्व विद्यार्थी मेन्स नाही देऊ शकते. जर 300 जागांसाठी जर MPSCने जाहिरात काढली असेल तर या 300 जागांच्या 15 पट, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, 4,500 विद्यार्थी मेन्स देऊ शकतील. म्हणजे प्रिलिम 3 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, मात्र त्यातून मेन्ससाठी फक्त किती विद्यार्थी सिलेक्ट होतील? 4,500 विद्यार्थी. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना MPSCने फिल्टर लावून बाजूला केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर 4,500 विद्यार्थी मेन्स देतील, मात्र हे 4,500 विद्यार्थ्यांनी मेन्स दिल्यानंतर इथे सुद्धा फिल्टर लावलेलं आहे. जसं मी सांगितलं, जर की 300 जागांसाठी जर सपोज ॲड असेल आणि MPSC जर इंटरव्ह्यू घेणार असेल, त्या एक्झामसाठी जर इंटरव्ह्यू असेल, तर या 300च्या 3 पट विद्यार्थी म्हणजे 900 विद्यार्थी हे इंटरव्ह्यूसाठी निवडले जाणार आहे. म्हणजे 4,500 विद्यार्थी मेन्स देतील, मात्र यातील फक्त 900 विद्यार्थी हे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केले जाईल. म्हणजे MPSCने फिल्टर लावून आणखी काही विद्यार्थ्यांना बाजूला केलं. त्यानंतर 900 विद्यार्थी इंटरव्ह्यू देतील, मात्र जागा किती आहे? 300 जागा आहे. म्हणजे या 900 मधले फक्त किती विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे? 300 विद्यार्थी.
म्हणजे पुन्हा आपण इथे सक्सेस रेट जर लक्षात घेतला तर अंतिमरित्या वेगवेगळ्या स्टेजेस क्रॉस करून विद्यार्थी तिथे पोहोचणार आहे. मात्र अंतिमरित्या यशस्वी आपण किती विद्यार्थ्यांना म्हणू शकतो? फक्त 300 विद्यार्थ्यांना. म्हणजे साधारणतः जर आपण 3 लाखच्या जर 300% घेतलं, 3 लाखच्या 300 किती होतात हे जर आपण पर्सेंटेज वाईज बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की फक्त 1% विद्यार्थी एमपीएससीने निवडलेले आहे. ठीक आहे, म्हणजे तेच म्हटलं जाते की सक्सेस रेट फक्त 1% आहे. म्हणजे मला इथे हेही सांगायचं आहे की एमपीएससीची जर आपण कोणतीही एक्झाम देत असेल तर आपलं एक संपूर्ण वर्ष त्यामध्ये जाणार असते. कारण की एमपीएससी वर्षभर एक्झाम घेत नाही. एमपीएससी फक्त एक वेळा ॲड काढते आणि मग त्या ॲडमधून आपल्याला कुठेतरी सिलेक्ट व्हायचे असते, पोस्ट घ्यायची असते. म्हणजे एमपीएससीची आपण एक एक्झाम दिली आणि त्या एक्झामच्या सर्व स्टेज क्रॉस केल्या तरी 1 वर्ष जाते. आणि एमपीएससीची जर आपण प्रिलिम जर आपण फेल झालो तरी नेक्स्ट एक्झाम देण्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागते. म्हणजेच एक कॉमन क्वेश्चन माझा असा आहे की समजा आपण प्रिलिम दिली, फर्स्ट अटेम्प्ट दिलं आणि मी इंटरव्ह्यू मध्ये जाऊन फेल झालो, तर मला परत ती स्टेप्स चालावं लागेल की कसं? नक्कीच. मग मला तेच सांगायचं, म्हणजे एक सापशिडीच्या खेळासारखे हे आहे. ओके, आपण शेवटपर्यंत पोहोचलेलो आहे, मात्र कुठेतरी साप चावल्यानंतर आपण पुन्हा खाली येतो. त्यामध्ये तसंच हे आहे की तुम्ही जर म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये पोहोचलेले आहे आणि मात्र इंटरव्ह्यू मध्ये पोहोचल्यानंतर जर अंतिम यादीमध्ये तुमची निवड नाही झालेली आहे तर तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा प्रिलिम पासून स्टार्ट करावं लागते. मग पुन्हा तेच प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. म्हणजे हे करता करता साधारणतः 1 वर्ष आणि एमपीएससीच्या एक्झामची प्रॉपर माहिती घेताना साधारणतः किमान 2 वर्ष प्रत्येकाला द्यावं लागते. किमान 2 वर्ष. ठीक आहे. आणि त्यामुळे एमपीएससीची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगू इच्छितो की त्यांनी गैरसमज नाही ठेवायला पाहिजे की मी होईल तर पहिल्याच प्रयत्नात होईल. ठीक आहे, होऊ शकते असं नाही. मात्र तुम्ही प्रिपरेशन कधी तयार केलेली, प्रिपरेशनला कधी सुरुवात केली आहे हे मॅटर करते. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर सिरियसली सेकंड इयरला, थर्ड इयरला योग्य दिशेने, महत्त्वाचं म्हणजे योग्य दिशेने प्रिपरेशन केली असेल आणि त्याला एमपीएससी समजली असेल तर होऊ शकते कदाचित की तो ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर एमपीएससी देईल आणि पहिल्याच वर्षी सिलेक्ट होतील. काही विद्यार्थ्यांना ते 2 ते 3 वर्षात समजलेलं असते तर त्यांना यश मिळवण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतात. काही विद्यार्थ्यांना कदाचित त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. काही विद्यार्थ्यांना 5 वर्ष लागतात, काही विद्यार्थ्यांना 7 वर्ष लागतात. मात्र याचा अर्थ हाही नाही की नुसतं वर्षानुवर्षे एमपीएससी आपण प्रिपरेशन करत राहायला पाहिजे आणि याला 7 वर्ष लागले, याला 10 वर्ष लागले, या नावाखाली आपली प्रिपरेशन चालू ठेवायला पाहिजे, हाही त्याचा अर्थ नाही. आपल्याला नक्कीच एमपीएससी स्वतःची कॅपॅसिटी चेक करण्याची संधी देत असते. जर कुठेतरी आपण 5 ते 7 वर्षापासून सतत प्रिलिम फेल होत आहे तर इथे कुठेतरी आपण मग लक्षात घ्यायला पाहिजे की एमपीएससीसाठी आपण नाही आहे. एमपीएससीचा जो आवाका आहे तो आपल्यासाठी नाही आहे. एमपीएससीसाठी आपण कुठेतरी फिट बसत नाही आणि मग अशा वेळेस योग्य पर्यायाचा विचार करणे नक्कीच आवश्यक ठरते. जर तुम्ही कुठेतरी एमपीएससीच्या प्रिलिम, मेन्स पास होत आहे, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचत आहे आणि थोडक्यात तुमचं जात आहे तो पुन्हा 1 वर्ष प्रयत्न तुम्ही या नावाखाली तुम्ही प्रिपरेशन चालू ठेवू शकता. मात्र कुठेतरी प्रिलिमच वर्षानुवर्षे पास नाही होत आहे आणि नुसतं मग एमपीएससीचा अभ्यास चालू आहे तर यामध्ये कुठेतरी हे चुकीचं ठरते असं माझं मत आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत कदाचित वेगळं असू शकते, मात्र माझं असं प्रामाणिक मत आहे. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे यानी कि निखिल के साथ. करियर गाइडेंस की जो स्पेशल सीरीज चल रही है संडे टू संडे में आपके लिए प्ले करते रहते हैं. उसमें आज का टॉपिक है एमपीएससी एग्जाम प्रिपरेशन, जिसके लिए हमारे साथ मौजूद है एमपीएससी एग्जाम एक्सपर्ट योगेश कोरडे, साधना एकेडमी फॉर एमपीएससी के डायरेक्टर है और काफ़ी सालों से स्टूडेंट को एमपीएससी एग्जाम में हेल्प कर रहे हैं. सर, तो क्वेश्चन पेपर वाला जो होता है ना फैक्टर, वो क्या होता है, एक बार उस पर डिस्कस करते हैं. म्हणजे मी आधी सांगितलेलंच आहे की एमपीएससीमध्ये प्रिलिम, मेन्स अशी 2 स्टेजेस असतात. यासाठी ज्या एक्झाम घेतल्या जातात म्हणजे एमपीएससीद्वारे आता सर्व एक्झाम जवळपास ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल टाईप क्वेश्चनच्या एक्झाम घेतल्या जातात, बहुपर्यायी, ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो. म्हणजेच सांगायचं हेच आहे की एमपीएससीसाठी आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाही आहे, म्हणजे रायटिंगची एक्झाम नाही आहे. तो पॅटर्न सध्या फक्त यूपीएससी मेन्समध्ये आहे. म्हणजे एमपीएससीमध्ये जर तुम्हाला एमपीएससीची एक्झाम द्यायची आहे
तर एक क्वेश्चन आणि त्यानंतर 4 पर्याय आणि मग त्या 4 पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आहे आणि तो कुठेतरी सर्कलमध्ये डार्क करायचा आहे. अशा प्रकारची ही एक्झाम आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर आणखी क्वेश्चन पेपरमध्ये मी तेच सांगेल की एक्झाम म्हणजे याची MPSCने घेतलेले प्रॉपर जे MPSCने स्वतः क्वेश्चन पेपर म्हणजे MPSCने आतापर्यंत जे काही एक्झाम घेतल्या त्याचे क्वेश्चन पेपर वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्याचा एकंदर अभ्यास करून MPSCची जो क्वेश्चन पॅटर्न कसा असते, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणजे काय याविषयीची माहिती विद्यार्थी आयोगाची जी अधिकृत वेबसाईट आहे, ज्याचा मी कदाचित आतापर्यंत उल्लेख केलेला नाही आहे, तो उल्लेख करणे फार महत्त्वाचं आहे. आयोगाची जी वेबसाईट आहे mpsc.gov.in यावरून विद्यार्थी ही सर्व माहिती कलेक्ट करू शकतात. या वेबसाईटवर गेल्यानंतर ही वेबसाईट कशी बघायला पाहिजे ही मी थोडं डिटेलमध्ये सांगू इच्छितो. जी आयोगाची वेबसाईट आहे mpsc.gov.in या वेबसाईटवरती अगदी लेफ्ट हँड साईडला काही कॉलम दिसत आहे. त्या कॉलममध्ये काही कॉलम फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एक स्कीम ऑफ एक्झामिनेशन, त्यानंतर सिलेबस, त्याच्यानंतर ओल्ड क्वेश्चन पेपर, या सर्व माहिती तिथे उपलब्ध आहे. तर या माहितीचा वापर करून विद्यार्थी किमान मूलभूत माहिती घेऊ शकतात आणि त्यानंतर त्यांना जो या क्षेत्रातला तज्ञ मार्गदर्शक आहे तो आणखी डिटेलमध्ये ही माहिती कदाचित त्यांच्यासाठी इलॅबोरेट करू शकते. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे आने के निखिल के साथ. करियर गाइडेंस की जो स्पेशल सीरीज चल रही है संडे टू संडे में आपके लिए प्ले करते रहते हैं, उसमें आज का टॉपिक है MPSC एग्जाम प्रिपरेशन, जिसके लिए हमारे साथ मौजूद है MPSC एग्जाम एक्सपर्ट योगेश कोरडे सर. साधना एकेडमी फॉर MPSC के डायरेक्टर है और काफ़ी सालों से स्टूडेंट को MPSC और काफ़ी एंट्रेंस एग्जाम्स के लिए हेल्प कर रहे हैं. तो जैसे सर मैंने बोला एक काफ़ी अलग अलग एंट्रेंस एग्जाम, तो MPSC का प्रिपेयर करके भी कोई को रिलेटेड एग्जाम्स होती है कि जिसके लिए हम अप्लाई कर सकते हैं MPSC के प्रिपरेशन के साथ साथ. निखिल, या मुद्द्यावर कदाचित मला आणखी डिटेलमध्ये म्हणजे बोलणे आवश्यक आहे. बरोबर. मी आधीच सांगितलं की बराचसा गैरसमज आहे. म्हणजे विशेषतः वर्धेमध्ये मी बघितलं आहे की विद्यार्थ्याला विचारलं की तू काय करत आहे, तर तो म्हणतो की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. म्हणजे सांगतानाच क्लिअरिटी नाही आहे. अरे जर स्पर्धा परीक्षा हे नाव जर आपण घेतलं तर त्यामध्ये मग वेगवेगळ्या एक्झाम येतात. त्यामध्ये मग UPSC पासून आपण स्टार्ट करू शकतो. UPSC आली, SSC आली, बँकिंग एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षेच्याच एक्झाम आहे, MPSC आली, मग त्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरतीसुद्धा आली आणि अगदी पोलीस भरतीसुद्धा आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की या सर्व एक्झाम कॉम्पिटिटिव्ह एक्झामच आहे. यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम का बरं म्हटलेलं आहे, कारण की इथे स्पर्धा करावी लागते. आपल्या पदवी एक्झामपेक्षा या एक्झाम कुठेतरी वेगळ्या आहे. पदवी एक्झाममध्ये आपल्याला फक्त एक किमान मिनिमम मार्क्स द्यावे लागतात आणि त्यानंतर मग आपण पुढच्या वर्गात जातो आणि किमान मिनिमम मार्क्स घेऊन आपण उत्तीर्ण झालो म्हणजे आपण यशस्वी झालो, अशी तिथे आपल्या यशाची व्याख्या केली जाते. मात्र इथे वेगळं आहे. इथे जागा मर्यादित असतात. कोणतीही एक्झाम असू द्या, SSC असू द्या, बँकिंग असू द्या, तलाठी, ग्रामसेवक असू द्या किंवा अगदी पोलीस भरती असू द्या, इथे जागा मर्यादित असतात. म्हणजे आता जर महाराष्ट्र शासनाने कदाचित घोषित केलेलं आहे की पोलीस भरती घेणार आहोत आम्ही 10,000 जागांसाठी. म्हणजे 10,000 जागा म्हणजे ते किती पोलीस भरती करणार आहे? 10,000. आणि एक्झाम किती लोक देणार आहे? कुठेतरी 5-6 लाख लोक किंवा 10 लाख लोक एक्झाम देईल. म्हणजे लक्षात घ्या, 10 लाख लोकांमधून, 10 लाख विद्यार्थ्यांमधून 10,000 विद्यार्थी सिलेक्ट करायचे आहे. म्हणजेच इतरांच्या तुलनेत आपण अधिक चांगले कसे, आपण अधिक इलिजिबल कसे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. म्हणजेच आपल्याला इतरांसोबत इथे कॉम्पिट करायचे आहे. पदवी परीक्षेमध्ये ती कॉम्पिटिशन नसते. पदवी परीक्षेमध्ये कदाचित फक्त आपल्याला दुसऱ्या वर्गात प्रवेश घ्यायचा असतो, उत्तीर्ण व्हायचे असते. मात्र या सर्व एक्झाममध्ये आपण यशस्वी कधी ठरवले जाऊ, जेव्हा उपलब्ध असलेल्या जागेमधली एक जागा आपण घेण्यात यशस्वी होऊ. आणि ही जर या जागा कशा आहे, मर्यादित आहे. म्हणजेच या मर्यादित जागेमधली एक जागा जर आपल्याला मिळवायची आहे तर इतर विद्यार्थ्यांसोबत आपल्याला कॉम्पिटिशन करायचे आणि म्हणून या सर्व एक्झामला स्पर्धा परीक्षा म्हणतात. आता विद्यार्थी जेव्हा म्हणतो की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, याचा अर्थ काय होईल, तो या सर्व एक्झामची तयारी करत आहे. मात्र या सर्व एक्झामचा जर सिलेबस बघितला तर प्रत्येकाचा सिलेबस वेगळा आहे. बँकिंगचा सिलेबस आणि MPSCचा सिलेबस कुठेच मॅच होत नाही. त्यानंतर SSCचा सिलेबस आणि MPSCचा सिलेबस कुठेच मॅच होत नाही. म्हणजे
जेव्हा अभ्यासाला सुरुवात आपण करतो तेव्हा ही क्लिअरिटी असली पाहिजे की मी मुख्यतः कोणत्या एक्झामचा अभ्यास करणार आहे. 3 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड इतर एक्झाम तो नक्कीच देऊ शकेल. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने जर सपोज 2 ते 3 वर्ष एमपीएससीचा चांगला अभ्यास केला तर त्या एमपीएससी सारखाच कमी अधिक प्रमाणात सिलेबस असणाऱ्या स्टेट लेवलवरच्या इतर एक्झाम ज्यामध्ये आपण जिल्हा लेवलवर जी भरती केली जाते, तलाठी, ग्रामसेवक, त्यानंतर विस्तार अधिकारी यासारख्या पोस्टसाठी जी भरती केली जाते त्या एक्झाम तो नक्कीच देऊ शकेल. मात्र अगदी सुरुवात करतानाच बँकिंगही करत आहे, यूपीएससी करत आहे, एमपीएससी करत आहे अशी सुरुवात केली तर तो निव्वळ काय म्हणता येईल ती म्हण आहे कदाचित एक न धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचा तो प्रकार होईल. त्यामुळे मला हेच म्हणायचं आहे की मी पण बरंचसं म्हणजे ऑब्झर्व केलेलं आहे. क्लासेस मार्गदर्शन करताना सुद्धा त्यांचे जेव्हा बॅनर्स लावतात तेव्हा ते सुरुवात करतात यूपीएससी पासून. इथे मार्गदर्शन केले जाईल यूपीएससी, एमपीएससी, तलाठी आणि त्यानंतर अगदी शेवट करतात पोलीस भरती आणि सर्व विद्यार्थ्यांना एकाच क्लासमध्ये बसवतात. तर मला माहीत नाही अशा प्रकारचं मार्गदर्शन करून ते कशा प्रकारे म्हणजे एकाच क्लासमध्ये या सर्व एक्झामचे मार्गदर्शन कसे करतात हा खरंच नक्कीच संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की इथे स्पर्धा आहे आणि ॲक्च्युली जर या एक्झामचा सिलेबस जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की या सिलेबसमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे. एमपीएससीच्या सिलेबसबद्दल मी बोलतोय. इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी आहे. आणि मग त्याची जर पुस्तके बघितली एमपीएससीची तर ती पुस्तके सुद्धा मराठीमधून उपलब्ध आहे. म्हणजे आपण सहजरित्या ती पुस्तके वाचू शकू. म्हणजे एकंदर जर एक्झामचा आढावा घेतला तर तुम्हाला कुठेच जाणवणार नाही की म्हणजे जो एक साधारण जो बुद्धिमान विद्यार्थी आहे त्याला कुठेच हे जाणवणार नाही की हा सिलेबस आपल्याला समजत नाही आहे किंवा ही एक्झामचा जो सिलेबस आहे हा फार कठीण आहे, हे कुठेच जाणवणार नाही. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की एक्झाम अगदी मूलभूत एक्झाम आहे. मात्र ही एक्झाम जी कठीण झालेली आहे ती झालेली आहे त्याच्यामध्ये असलेल्या कॉम्पिटिशनमुळे. कारण की जागा मर्यादित असतात आणि मग इथे कॉम्पिटिशन आहे. अनेक विद्यार्थी एक्झाम देत असतात, अगदी प्रोफेशनल स्टडी विद्यार्थी करतात. म्हणजे पूर्ण सिरियसली विद्यार्थी या एक्झामचा तयारी करत असतात आणि मग या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असते आणि त्यामुळे आपला अभ्यास जर कुठेतरी तुलनेने साधा असेल किंवा योग्य दिशेने नसेल तर मग या कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकत नाही आणि त्यामुळे आपल्याला मग ही एक्झाम कठीण वाटायला लागते किंवा हा मेसेज जातो की ही एक्झाम कठीण आहे. मात्र मी हेच सांगू इच्छितो, साधा आहे. जेव्हा आपण 12वीमध्ये असतो तेव्हा आपल्यापैकी किती लोक IIT आणि एम्ससाठी IIT आणि काय म्हणू आपण IIT विशेषतः IITसाठी ट्राय करतात. फार क्वचित विद्यार्थी IITसाठी ट्राय करतात. कारण की आपल्याला आधीच लक्षात आलेलं असते की IIT आपल्यासाठी नाही आहे, कारण की त्याच्यातलं आपल्याला काहीच समजत नसते. बरोबर ना? किंवा डॉक्टर त्यासाठी कदाचित आता बहुतेक नीट एक्झाम घेतली जाते. नीटच घेतात ना? हां, नीट एक्झाम घेतली जाते. तर यामध्ये आधीच आपण डिसाईड केलेलं असतं की नाही बाबा आपण कुठेतरी 60% किंवा 70% विद्यार्थी आहात आणि त्यामुळे आपण डॉक्टर नाही होऊ शकत आणि त्यामुळे मग आपण डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणजे त्या एक्झामचं वैशिष्ट्य काय आहे, त्या एक्झाम आधीच आपल्याला सांगतात की तुमची कुवत आहे की नाही आहे. IIT मध्ये प्रवेश घेण्याची आपली म्हणजे आपण IIT मध्ये प्रवेश घेऊ शकतो की नाही घेऊ शकत, डॉक्टर होऊ शकतो की नाही होऊ शकत, हे कुठेतरी आपल्याला 10वी 11वी 12वीलाच आपल्या शालेय परफॉर्मन्सवरून लक्षात आलेले असते. मात्र एमपीएससीच्या एक्झामबद्दलचं वैशिष्ट्य हे आहे की एमपीएससीचा सिलेबस वाचताना कुठेच वाटत नाही की एमपीएससीची एक्झाम कठीण आहे. आणि मग बऱ्याचशा वेळा मग आपल्याला हा गैरसमज होतो की हे सोपीच आहे आणि नक्कीच सोपी असते, मात्र ती कठीण झालेली आहे. का बरं कठीण झालेली आहे? त्यामध्ये असलेल्या कॉम्पिटिशनमुळे. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी प्रिपरेशन करत असतात आणि त्यातला एक ठराविक क्राऊड फार सिरियसली प्रिपरेशन करत असतो आणि मग अशा ठराविक सिरियस क्राऊडसोबत जर आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे तर मग आपणही सिरियसली प्रिपरेशन करणे आणि योग्य दिशेने प्रिपरेशन करणे आवश्यक आहे. मी वारंवार भार देतोय योग्य दिशा या शब्दावर, कारण की वर्धेमध्ये प्रिपरेशन करताना मला बरेचसे विद्यार्थी भरकटलेले जाणवलेले आहे. बरेचसे विद्यार्थी फार मेहनतीने अभ्यास करत आहेत, फार मेहनतीने. सकाळी म्हणजे 8-10 तास ते अभ्यास करतात, मात्र त्यांच्या अभ्यासाला दिशा नाही आहे आणि हे मला कुठेतरी जाणवलेलं आहे. त्यामुळे मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वारंवार या गोष्टीवर भर देत आहे की अभ्यास योग्य दिशेने फार फार महत्त्वाचे असणे आवश्यक आहे. इथे मी एका
महत्त्वाच्या सेंटेन्सचा उल्लेख करू इच्छितो. बहुतेक कदाचित ते सेंटेन्स कोणाचं आहे हे मला आठवत नाही, मात्र एक महत्त्वाचं सेंटेन्स आहे की जर मला झाड कापायला कोणी 6 तास दिले तर त्यातल्या 5 तासाचा वापर मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी करेन. म्हणजे या स्टेटमेंटमधून कन्क्ल्युजन काय निघते लक्षात घ्या. जर मला झाड कापायचं आहे तर झाड मी ज्या साधनांच्या आधारे कापणार आहे, कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडला चांगलं करण्यासाठी मी जास्त आपला वेळ देईल. ह्या वाक्याला जोडून जर आपण MPSC संदर्भात बोललो तर मी हेच बोलू इच्छितो की जर तुम्हाला MPSCची प्रिपरेशन म्हणजे MPSCचा अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर मी अभ्यास का बरं मला अभ्यास करायचा आहे, मला स्वतःला वाटतंय का, मग मी अभ्यासाला सुरुवात कशी करायला पाहिजे, कुठून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, यावर तुम्ही जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे. पुस्तकांची निवड, पुस्तके जमा करणे आणि पुस्तके बाजारातून विकत घेणे या नंतरच्या गोष्टी आहे, यानंतर तुम्हाला उपलब्ध होणारच आहे. मात्र मी आधी MPSCच्या अभ्यासाला सुरुवात कशी करायची, कुठून करायची, यासाठी तुम्हाला जितके एफर्ट्स घेता येईल तितके एफर्ट्स तुम्ही घ्यायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडियो वर्धा 90.8 FM ट्यून किया आपने मेरे यानी कि निखिल के साथ. करियर गाइडेंस की जो स्पेशल सीरीज चल रही है संडे टू संडे हम लोग प्ले करते हैं, उसमें आज का टॉपिक MPSC एग्जाम प्रिपरेशन था, जिसके लिए हमारे साथ मौजूद थे योगेश कोरडे सर. साधना एकेडमी फॉर MPSC के डायरेक्टर है और काफ़ी सालों से स्टूडेंट को MPSC एग्जाम की लिए प्रिपरेशन के लिए हेल्प कर रहे हैं. तो सर अभी तो इंटरव्यू के लास्ट मोमेंट में हम आए, तो कोविड के चक्कर में काफ़ी बच्चे डिप्रेस होंगे, स्ट्रेस में होंगे, एग्ज़ाम की डेट फाइनलाइज नहीं हो रही है, तो उनको क्या मैसेज दे सकते हैं हम लोग, और जो एस्पिरेंट्स होंगे जो चाहते हैं कि MPSC में उतरे, तो उनके लिए भी आप क्या मैसेज देना चाहोगे फाइनल लास्ट शॉर्ट में? निखिल, जे विद्यार्थी MPSCची तयारी करत आहे त्यांना मी हेच सांगू इच्छितो की कोविडमुळे MPSCची एक्झाम सध्या लांबलेली आहे. मात्र ही एक्झाम फक्त आपल्या एकट्यासाठी लांबलेली नाही आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. MPSCची तयारी करणारे जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम लांबलेली आहे. त्यामुळे आपण कितीही पॅनिक झालो तरी बदलणार काहीच नाही आहे. आपण परिस्थितीचा स्वीकार करणे आवश्यक आहे आणि मग अशा परिस्थितीत मी या वर्षीच झालो पाहिजे हा आग्रह आपण धरता कामा नये. कारण की जर वास्तविक परिस्थिती लक्षात घेतली तर हा आग्रह धरून काहीही फायदा नाही, उलट त्यामुळे एक डिप्रेशनच येणार आहे. त्यामुळे लांबलेली एक्झाम आणि त्यामुळे जो आपल्याला उपलब्ध कालावधी मिळालेला आहे, या कालावधीचा वापर आपण अधिक अभ्यास करण्यासाठी, आणि जर म्हणजे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीतच असेल की अजूनही अभ्यास करण्याला भरपूर वाव आहे, तर जो काही अभ्यास बाकी आहे अजून तो अभ्यास पूर्ण करण्यावर आणि रोज आपला शेड्यूल मेंटेन करण्यावर आणि एक्झाम कधी होईल की नाही होईल यासारख्या प्रश्नांवर वेळ वाया घालण्याऐवजी अधिक स्वतःला परिपूर्ण करण्यावर विद्यार्थ्यांनी आपला वेळ काय म्हणता येईल घालवायला पाहिजे, वेळ त्यासाठी द्यायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे दुसरे जे नवीन विद्यार्थी MPSCच्या एक्झामची तयारी करणार आहे त्यांनाही मी हे सांगू इच्छितो की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फार महत्त्वाचा असतो. सध्या तर म्हणजे हा विशेष चर्चेचा आहे. WHOने जाहीर केलेलं आहे की सध्या लोक एका महत्त्वाच्या आजाराला तोंड देत आहे. जगातील सर्व लोक सध्या एका मोठ्या आजाराला तोंड देत आहे आणि तो आजार म्हणजे आहे मानसिक रोगाचा आजार, ज्याला आपण डिप्रेशन सुद्धा म्हणू शकतो. फार तणावात सध्या लोक जगत आहे. तर अशा परिस्थितीत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा जीवनात फार महत्त्वाचा असतो. यश अपयश हा जीवनाचा भाग असतो. बऱ्याचशा वेळा तुमच्या कॅपॅसिटीनुसार किंवा आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण जे अपेक्षित केलेलं असते ते आयुष्यात मिळत नसते. मग अशा वेळेस हे अपयश स्वीकारण्याची हिंमत आपल्यामध्ये असणे फार महत्त्वाचे असते. आणि यासाठी एक चांगल्या सकारात्मक वातावरणात आपण राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मेंटेन करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहे, मग ते ध्यान असू द्या, योगा असू द्या, याला महत्त्व देणे फार आवश्यक आहे. आणखी बऱ्याचशा गोष्टी यामध्ये करण्यासारख्या आहे. मात्र एक महत्त्वाचं हेच सांगू इच्छितो की जीवनात म्हणजे आता जीवनावर मार्गदर्शन करणं इतकं तर मी मोठा नाही आहे, मात्र MPSCच्या अपयशातून, ठीक आहे, MPSCच्या आतापर्यंतच्या अनुभवातून जे काही अनुभव मला आले आहे ते मी इथे सांगू इच्छितो की आपण स्वतःला इतरांच्या यशासोबत किंवा इतरांच्या अपयशासोबत कधीच कम्पेअर करायला नाही पाहिजे.
प्रत्येक व्यक्ती हा एक युनिक असतो आणि प्रत्येकाचं एक स्वतःचं आयुष्य असते. तर आपल्याला आपल्या आयुष्याकडून काय अपेक्षा आहे हे प्रत्येकाची क्लिअरिटी म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याकडून काय अपेक्षित आहे हे क्लिअर असणे आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच आधीच सांगितलेले आहे की मला MPSC करायची आहे हा माझा निर्णय असला पाहिजे. हा इतरांचा म्हणजे आईवडिलांचा किंवा भावाचा किंवा बहिणीचा निर्णय नसला पाहिजे. मी माझ्या अनुभवावरून हे सांगू इच्छितो की जर हा तुमचा निर्णय असेल म्हणजे तुमचा स्वतःचा निर्णय असेल आणि मग उद्या जाऊन जर तुम्ही MPSC मध्ये कदाचित, तसं तर व्हायला नाही पाहिजे, मात्र जर कदाचित कॅपॅसिटी असूनही जर तुम्ही MPSC मध्ये सिलेक्ट नाही झाले तरी त्यातून जे काही अपयश येईल त्या अपयशातून तुम्ही नक्कीच काहीतरी शिकलेले राहाल आणि ती अपयश पचवण्याची ताकद सुद्धा तुमच्यात आलेली राहील. म्हणून एक स्वतःला इतरांसोबत कम्पेअर न करणे आणि आपल्या कॅपॅसिटी लक्षात घेणे, आपल्या आयुष्याकडून काय अपेक्षा आहे हे लक्षात घेणे, आपली क्षमता लक्षात घेणे, हे सर्व या बाबी लक्षात घेऊन एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच येणाऱ्या डिप्रेशनपासून, फ्रस्ट्रेशनपासून आपण दूर राहू असं मला वाटते. थैंक्स अ लॉट योगेश सर. होपफुली आज के सेशन से काफ़ी एस्पिरेंट को एक अच्छी इन्फॉर्मेशन मिली होगी. तो ये थे योगेश कोरडे, साधना एकेडमी फॉर MPSC के डायरेक्टर हैं और काफ़ी सालों से स्टूडेंट को MPSC एग्जाम प्रिपरेशन में हेल्प कर रहे हैं. तो मैं मिलता हूँ आपको अगले संडे अगले एग्जाम डिस्कशन पर और अगले एक्सपर्ट के साथ. तब तक के स्टे ट्यून टू रेडियो वर्धा 90.8 FM. अंदाज नवा. तुम्ही ऐकत आहात रेडिओ वर्धा 90.8 FM. रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा 90.8 FM रेडिओ वर्धा. गाणी तुमच्या मनाची आम्ही वाजवतो, आम्ही हृदयाची ही गाठ धरून नातं जुळले मनाशी. रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा. सात आमया शेतीची नांगर धरले पाठीशी, घेऊन या काळ्या मातीला दर्जा. आलाय बघा रेडिओ वर्धा, आलाय बघा रेडिओ. रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा. रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा रेडिओ वर्धा 90.8 FM रेडिओ वर्धा. 90.8 FM रेडिओ वर्धा.